नमस्कार सगळ्यांना. श्री स्वामी समर्थ. तर 29 जुलैला गुरुपौर्णिमा आहे आणि गुरुपौर्णिमेची सगळ्यांना खूप आतुरता असते. कारण गुरुपौर्णिमेच्या दिवशी आपण सगळेजण आपल्या महाराजांना गुरुपद देत असतो. तसेच नवीन सेवेकरी जे आहेत त्यांना देखील भरपूर आतुरता असेल, कारण त्यांना देखील स्वामी समर्थ महाराजांना, दत्त महाराजांना गुरु मानायचं असतं, त्यांना गुरुपद द्यायचं असतं आणि त्यांना आपलं गुरु देखील मानून घ्यायचं असतं. तर ही सेवा आपल्याला गुरुपौर्णिमेच्या दिवशी करायची असते. तसेच बघा, गुरुपौर्णिमेनिमित्त भरपूर जणांना सेवा करायच्या असतात. पण मी आज तुम्हाला तारक मंत्राची 21 किंवा 51 दिवसाची, म्हणजे की 11, 21, 51 दिवसाची सेवा म्हणजेच की अनुष्ठान कसं करावं या संदर्भात थोडक्यात माहिती सांगणार आहे. तर बघा, गुरुपौर्णिमेनिमित्त आपल्याला 11, 21 किंवा 51 दिवसाचं तारक मंत्राची सेवा करायची आहे. आता ती सेवा कोणत्या दिवशी करावी, कोणत्या वेळेत करावी, त्याचबरोबर ही सेवा करताना नियम पाळणे गरजेचे आहे का? किंवा सेवा करताना आपल्याला जर म्हणजे कोणती अडचण आली तर त्यानंतर मग सेवा कंटिन्यू चालू ठेवावी का नंतर डबल सेवा सुरू करावी, या संदर्भात संपूर्ण माहिती सांगणार आहे. तर बघा, 29 जुलैला गुरुपौर्णिमा आहे आणि त्या निमित्तानं आपल्याला तारक मंत्राची सेवा करायची आहे. आता तारक मंत्र म्हणजे काय? तर ज्या संकटातून, म्हणजे आपल्या जीवनामध्ये जे काही संकट आहेत, ज्या काही अडचणी आहेत, तर त्या संकटातून मुक्त करणारा, त्या संकटाचं निवारण करणारा, त्या संकटातून आपलं तारण करणारा मंत्र म्हणजे तारक मंत्र असतो. आणि हा मंत्र अतिशय प्रभावी आणि उच्च कोटीचा मंत्र आहे. कारण या सेवा, या मंत्राची जी सेवा आहे, या मंत्राचं जे अनुष्ठान आहे, भरपूर जणांनी 41 दिवसाचं देखील केलं आहे. तर तसेच या मंत्राचं अनुष्ठान करून भरपूर जणांनी तीर्थ बनवून ठेवलं आहे. कारण हे जे तीर्थ आहे, तर ते त्यांच्या घरात ज्या काही आजारी व्यक्ती असतात किंवा ज्या घरामध्ये सतत काही ना काही कारणावरून मुलं देखील आजारी पडत असतात किंवा घरामध्ये कटकटी होत असतात, तसेच घरामध्ये कोणती ना कोणत्या कारणावरून चिडचिडी वाढलेली असते, घरामध्ये एकमेकांमध्ये कोणाचेच मन जुळलेले नसतात, घरामध्ये सतत अशांतता असते. अशा टायमिंगला देखील तुम्ही तारक मंत्राचं तीर्थ बनवून घरातल्या सगळ्यांनी जर प्राशन केलं, तर तुमच्या जीवनामध्ये ज्या काही समस्या आहेत, तर त्याचं निवारण होण्यास मदत होते. तसेच बघा, या मंत्राचं पठण करताना आपल्याला संकल्प करायचा असतो आणि त्यानंतर आपल्याला ही सेवा करायची असते. आता बघा, तारक मंत्राची सेवा कोणी करावी, तर तारक मंत्राची सेवा तुम्ही कोणीही करू शकता. अगदी तुमची मुलगी जरी मोठी असेल किंवा मुलगा जर मोठा असेल आणि त्यांना देखील काही ना काही अडचण आहे, संकट आहे, त्या संकटातून निवारण होण्यासाठी, त्या अडचणीतून मुक्त होण्यासाठी तुमचा मुलगा, मुलगी, लहान मुलं असो, म्हणजे आता लहान मुलांना तितकं होणार नाही, पण तुमचे मुलगा, मुलगी जर बरेचसे म्हणजे 10वी 12वी ला असतील आणि त्यांना कोणताच प्रश्न जर मार्गी लागत नसेल, तर अशा वेळेस देखील त्यांनी ती सेवा केली तरी चालेल. महिलांनी करू शकता, पुरुषांनी करू शकता, कोणीही ही सेवा करू शकता. या सेवेला काहीही बंधन नाही. त्याचबरोबर बघा, आता ही सेवा कोणत्या दिवशी सुरुवात करावी, तर या सेवेला तुम्ही गुरुवारी, कोणत्याही गुरुवारी सेवेला सुरुवात करू शकता. आता आपल्याला गुरुपौर्णिमेनिमित्त 21 दिवसाची सेवा करायची आहे. समजा, तर तुम्हाला आता आज सेवा जर करावं वाटत असेल, आजपासून सुरुवात, तर तुम्ही न काही विचार करता आजपासून देखील सेवेला सुरुवात केलं तरी चालेल. याला कोणतंही बंधन नाही. त्याचबरोबर वेळ, आता वेळ तुम्ही सकाळी करू शकता, दुपारी करू शकता, त्याचबरोबर संध्याकाळी दिवे लावण्याच्या टायमिंगला देखील तुम्ही ही सेवा करू शकता. फक्त तुम्हाला संकल्पयुक्त ही सेवा 41 किंवा 51 किंवा 21 दिवसाची करायची आहे. तर आता 21 दिवसाचंच मी तुम्हाला सांगते. तर बघा, 21 दिवसाचा तुम्ही संकल्प करताना उल्लेख करा, की मी 21 दिवसाचं तारक मंत्राचं अनुष्ठान करणार आहे. आता संकल्प कसा करावा या संदर्भात मी व्हिडिओ अगोदर अपलोड केला आहे, ते तुम्ही पाहू शकता. तसेच तुम्हाला थोडक्यात सांगते, की संकल्प करताना आपल्याला आपलं नाव, गोत्र सांगायचं असतं आणि आपण सेवा किती दिवसाची करणार आहोत, तर ही सेवा मात्र आपल्याला आवर्जून सांगायची आहे आणि कोणती सेवा करणार आहोत हे पण आपल्याला सांगायचं असतं. अशा पद्धतीने आपल्याला संकल्प सोडायचा असतो आणि संकल्प हा पहिल्याच दिवशी सोडायचा असतो. त्यानंतर बार-बार, म्हणजे 41 दिवस जर करत असाल, 21 दिवस, तर 21 दिवस संकल्प सोडण्याची गरज नाही. आता संकल्प सोडणं किंवा संकल्प करणं हे सेमच असतं. तर त्यामुळे तुम्हाला 21 दिवस संकल्प करण्याची गरज नाही. पहिल्याच दिवशी तुम्ही संकल्प करू शकता आणि त्यानंतर मग एखाद्या गुरुवारी किंवा तुम्ही, आता उद्या चतुर्थी आहे, तर चतुर्थीच्या दिवशी देखील तुम्ही सुरुवात करू शकता या तारक मंत्राच्या अनुष्ठानासाठी. कारण 21 दिवसाची किंवा तुम्हाला 51 दिवसाची करायची असेल, तर तुम्ही गुरुपौर्णिमेच्या नंतर देखील तुमची सेवा चालू ठेवू शकता. काहीही म्हणजे अडचण येणार नाही किंवा कोणतीही काहीही प्रॉब्लेम होणार नाहीत. 51 दिवस जर नंतर तुम्हाला पुढे जात असेल 108 दिवसाचं, तरी तुम्ही करू शकता. फक्त तुम्ही संकल्पयुक्त सेवा करा. तुमची इच्छा जी आहे ती इच्छा तुम्ही सांगा. आवर्जून तुमचे जे काही संकट आहेत, तर ते संकट तुम्ही त्याच्यामधून मुक्त होण्यासाठी तुम्ही महाराजांना प्रार्थना करा आणि महाराजांना देखील तुम्ही विनंती करा, की मला या संकटातून मुक्त करा महाराज, मी हे तारक मंत्राचं 21 दिवसाचं अनुष्ठान करणार आहे. अशा पद्धतीने तुम्हाला संकल्प करायचा आहे आणि त्यानंतर मग सेवेला सुरुवात करायची आहे. आता सेवा सकाळी केली तरी अतिउत्तम, दुपारून तुम्ही निवांत वेळेला जरी केली तरी चालेल. फक्त
12 ते 12:30 या अर्धा तासामध्ये म्हणजे या 30 मिनिटामध्ये आपल्याला सेवा करायची नाही. कारण हा जो 30 मिनिटाचा काळ आहे तर तो आपल्या दत्त महाराजांचा भिक्षेचा काळ असतो. म्हणून या वेळेमध्ये फक्त आपल्याला सेवा करायची नाही 12 ते 12:30 मध्ये. बाकी तुम्ही दिवसभर कधीही सेवा करू शकता. त्यानंतर बघा आता तुम्हाला किती वेळेस पठण करायचं आहे. आता बघा दररोज तुम्ही 11 वेळेस 21 दिवसाचं तर तुम्ही 21 वेळेस तुम्ही पठण करावं. 21 दिवसाचं अनुष्ठान जर करणार असाल तर तुम्ही 21 वेळेस दररोज 21 वेळेस तुम्ही तारक मंत्राचं पठण करावं. आता उठत बसत करावं का तर नाही. एकदम छोटंसं मंत्र आहे, जास्त मोठं नाही. जर तुम्हाला माहिती नसेल तर YouTubeला सर्च करा. एखादा फोटो वगैरे YouTubeला भेटत असेल तर तो घ्या किंवा Googleला जर तुम्ही सर्च केलं तर तुम्हाला तारक मंत्राचं पूर्ण म्हणजे तारक मंत्र कसं आहे ते पूर्ण येईल. तर त्याचं स्क्रीनशॉट काढून घ्या आणि ते तुम्ही पठण करू शकता. किंवा एखादं तुम्हाला जर तारक मंत्र येत नसेल तर YouTubeला पहिल्या दिवशी लावून घ्या आणि त्या पाठीमागं तुम्ही म्हणा आणि नंतर मग तुम्हाला पाठ होऊन गेल्यानंतर तुम्ही सेवा सुरू करू शकता. असं देखील करू शकता किंवा सेवेच्या अगोदरच तुम्ही पाठ करून घ्या आणि नंतर सेवेला सुरुवात करा. मला तर वाटतं की असं कोणीच नाही की त्यांना तारक मंत्र येत नाही. कारण जवळ आता लहान मुलं देखील तारक मंत्राचं पठण करत आहेत. कारण सगळ्यांना हा मंत्र जो आहे तो पाठ होऊन गेला आहे. म्हणून आवर्जून तुम्ही ही सेवा करू शकता. त्यानंतर बघा आता 21 दिवसाचं जर करायचं असेल तर 21 वेळेसच तुम्हाला हे म्हणायचं आहे. आता दररोज तुम्ही 21 वेळेस एका बसनीलाच आपल्याला म्हणायचं आहे. उठून नंतर अर्ध करू नका. अगदीच इमर्जन्सी आली असेल तर मग उठलं तर काही हरकत नाही. महाराजांना क्षमा मागा आणि त्यानंतर उठून तुम्ही तुमचं जी काही अडचण आहे तर ती अडचण झाल्यानंतर मग तुम्ही सेवेला सुरुवात करू शकता. म्हणजे इमर्जन्सी आली आहे की तुम्ही घरात एकटेच आहात आणि दाराला कोणीतरी वाजवत आहे. त्यानंतर मात्र मग तुम्हाला उठावंच लागणार आहे. तर अशा वेळेस उठलं तर 5 मिनिटासाठी काही हरकत नाही. बाकी तुम्ही सेवा जी आहे ती थांबून करू नका. दररोज 21 दिवस 21 वेळा तुम्हाला तारक मंत्राचं पठण करून ही सेवा करायची आहे. त्यानंतर बघा आता नियम कोणते पाळावेत. तर आता हे नियम म्हणजे तारक मंत्राचं पठण करताना 21 किंवा 51 दिवसाचं 11 दिवसाचं करताना तुम्हाला आता 51 दिवस जरी करायचं असेल तर एवढ्या 51 दिवसामध्ये तुम्हाला मांसाहार जो आहे तो वर्ज्य करायचा आहे. मांसाहार अजिबात म्हणजे करायचा नाही. कारण बघा दत्त महाराजांची, स्वामी समर्थ महाराजांची सेवा करताना मांसाहार जो आहे तो शक्यतो वर्जच करावा. कारण मांसाहार करून सेवा करू नका. आणि बघा भरपूर जण असे देखील असतात की त्यांना घरामध्ये आणलेलं असतं, त्यांच्या घरामध्ये ऐकत नाहीत. मोठं कुटुंब आहे आणि भरपूर जणांना असं समस्या असतात की एकत्र कुटुंब आहे आणि माझं कोणी ऐकत नाही, तर आता काय करावं? तर बघा हे सगळं काही तुमचं मांसाहाराचं जो आहे तो म्हणजे होण्याच्या अगोदर तुम्ही सेवा करून घ्या. पहाटे उठून तुम्ही सेवा करून घ्या आणि त्यानंतर दिवसभर तुम्हाला काही करायचं ते करू शकता तुम्ही. पण शक्यतो मांसाहार तुम्ही बनवून जरी दिलात आणि त्यानंतर सेवा केलात तर अशी सेवा करू नका. कारण या सेवेचं फळ आपल्याला अजिबात भेटत नाही. म्हणून मी तुम्हाला सांगते, जर तुम्हाला कळकळीनं जर सेवा करायची असेल आणि तुमच्या जीवनामध्ये जे संकट आहेत, आता एखादी तुम्हाला प्रॉपर्टी घ्यायची आहे, एखादं घर खरेदी करायचं आहे आणि त्यावेळेस तुम्हाला भरपूर अडचणी येत आहेत. तर त्या अडचणीचं समस्या म्हणून म्हणजे त्या अडचणीबद्दल तुम्ही महाराजांना विनंती करून किंवा त्या अडचणीचं निवारण होण्यासाठी देखील तुम्ही ही सेवा करू शकता. असं नाही की आजारी माणसासाठीच करावं का? तसेच तुमच्या घरामध्ये भरपूर असा कलह होत आहे किंवा मुलं चिडचिड करत आहेत, मुलांचं अभ्यासामध्ये मन लागत नाही. अशा वेळेस देखील तुम्ही हे 21 दिवसाचं तारक मंत्राचं अनुष्ठान करू शकता आणि त्याचं तीर्थ बनवून देखील तुम्ही तुमच्या मुलांना वगैरे देऊ शकता. तर ही सगळी सेवा ही जी सेवा आहे तर ह्या सगळ्या संकटावरचं निवारण आहे. या संकटातून मुक्त करण्याचं कारण आहे. म्हणून ही सेवा करताना मांसाहारच तेवढा वर्ज्य करायचा आहे. बाकी कोणतेच नियम नाहीत तुम्हाला. तुम्ही यामध्ये परान्नाचा पण नियम नाही. त्याचबरोबर ब्रह्मचर्याचा सगळ्यात महत्त्वाचा हा नियम आहे की ब्रह्मचर्याचं पालन करावं का? तर नाही. तुम्हाला या 41 दिवसात, या 51 या 21 दिवसामध्ये ब्रह्मचर्याचं पालन करण्याची गरज नाही. शक्यतो सकाळी लवकर ही सेवा करावी. स्नान वगैरे झाल्यानंतर, देवपूजा झाल्यानंतर तुम्ही ही सेवा करू शकता. कारण कोणत्याच नियमाचं बंधन नाही. फक्त मांसाहार जो आहे तो तुम्हाला वर्ज्य करायचा आहे. कारण ते बरोबर वाटणारच नाही. तुम्हाला देखील ते बरोबर वाटणार नाही. तुम्ही जेव्हा मांसाहार करून तुम्ही जर सेवेला सुरुवात केली तर तुम्हाला देखील ती सेवा केल्यासारखं वाटणार नाही. म्हणून तो म्हणजे नियम आहे तो पाळणं गरजेचंच आहे. तो नियम पाळूनच तुम्हाला ही सगळी सेवा करायची आहे. त्यानंतर बघा आता बाहेरगावी जर अर्जंट जावं लागेल, तर तुम्हाला त्या दिवशी तेवढी सेवा जी आहे ती लवकर उठून करायची आणि त्यानंतर गेलं तरी चालेल. आणि आता 8-10 दिवसासाठी जर जायचं असेल तर असं करू नका. 8-10 दिवसासाठी जर जायचं असेल तर तुमची सेवा त्यानंतर तुम्हाला रिपीट करावी लागेल. म्हणजे पहिल्या दिवसापासून सुरुवात करावी लागेल. आता भरपूर इमर्जन्सी म्हणजे आता मासिक धर्म आहे, तर मासिक धर्माचे जे 4 दिवस आहेत ते स्किप करा आणि त्यानंतर सेवा कंटिन्यू करू शकता. पण 10-12 दिवसासाठी जर तुम्हाला बाहेरगावी जायचं आहे आणि तुम्ही 108 दिवसाचा जर संकल्प केला आहे, तर हे अजिबात करू नका.
आता भरपूरच इमर्जन्सी आहे, तर मग तुम्ही ती सेवा तिथं कंटिन्यू करा आणि घरी तुम्हाला कोणाला तरी वाचायला लावायचं. घरामध्ये जर तुमचे मिस्टर वगैरे जर राहणार असतील, तर त्यांना घरामधली ती सेवा जी आहे ती कंटिन्यू करायला लावा आणि तुम्ही ज्या ठिकाणी गेला आहात, तर त्या ठिकाणी तुम्ही देखील ते पठण करा. अशा पद्धतीने तुम्हाला ती सेवा कंटिन्यू करायची आहे. त्यानंतर सुतक वगैरे आलं तर ते सगळं संपल्यानंतर सेवा जी आहे ती कंटिन्यू करू शकता. तर अशा पद्धतीने तुम्हाला ही सगळी सेवा करायची आहे आणि हे नियम पाळायचे आहेत. आता नियम फक्त तुम्हाला एकच सांगितलं आहे, की मांसाहार वर्ज्य करायचा आहे. मांसाहाराचा तो नियम आहे तो पाळायचा आहे आणि त्यानंतर बघा बाकी कोणताच नियम नाही. आणि हां, शक्यतो टायमिंग जो आहे म्हणजे सेवेचा जो वेळ आहे, सेवेची जी वेळ आहे, आता सकाळी वाचन करत असाल तर 21 दिवस तुम्हाला सकाळीच करायचं आहे. संध्याकाळचं जर तुम्हाला वाचन करायचं असेल तर 21 दिवस 51 दिवस तुम्हाला संध्याकाळीच वाचन करायचं आहे. कारण संकल्पयुक्त सेवेमध्ये शक्यतो वेळ वेळ जी असते तर ती एकच ठेवायची असते आणि संकल्प करून जी सेवा केलेली असते तर ती सेवा आपल्याला पूर्ण देखील करायची असते. आणि ही सेवा पूर्ण केल्याने बघा तुमच्या जीवनामध्ये जे काही बदल घडून येतात ते तुम्हाला देखील अनुभव त्याचा नक्की येईल. आणि ही सेवा केल्याने अतिशय प्रभावी सेवा आहे आणि ही सेवा तुम्ही गुरुपौर्णिमेनिमित्त करू शकता. तसेच तुमच्या जीवनामध्ये ज्या काही अडचणी, समस्या किंवा कोणता प्रश्न जर मार्गी लागत नसेल तर आवर्जून हे तुम्ही 21 दिवसाची सेवा करावी. आणि गुरुपौर्णिमेला मात्र आवर्जून तुम्हाला स्वामी समर्थ महाराजांना गुरुपद द्यायचं आहे आणि ही सेवा तुम्हाला पूर्ण 1 महिन्यासाठी करायची असेल तर तरी देखील तुम्ही करू शकता. किंवा तुम्हाला जर 108 देखील सेवा करायची आहे, 108 दिवसाची, तरी देखील तुम्ही करू शकता. कोणतेही बंधन आणि कोणत्याही अटी नाहीत. फक्त मासिक धर्माचे जे 4 दिवस आहेत ते स्किप करून तुम्ही सेवेला कंटिन्यू सुरुवात करू शकता. तर अशा पद्धतीने तुम्हाला सेवा करायची आहे. तर इतकीच माहिती मला तुमच्यासोबत शेअर करायची होती. कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट्समध्ये सांगा. आणखीन काही माझं राहिलं असेल तर मला देखील विचारा आणि तुमचं देखील तुम्हाला म्हणजे प्रश्न कोणता आणखीन विचारायचा असेल तर ते देखील तुम्ही मला कमेंट्समध्ये विचारू शकता. तर सगळी माहिती तुमच्यासोबत मी पोहोचवण्याचा प्रयत्न केला आहे. तर कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि भेटूया अशाच माहितीसोबत. तोपर्यंत सगळ्यांना धन्यवाद आणि श्री स्वामी समर्थ.